हे आहेत मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव गावातील शेतकरी संतोष हरी बनसोडे यांना सलग 5 वर्ष द्राक्षबागेत अपयश आलं, परंतु त्यांनी खचून न जाता त्याच जोमाने त्याच प्लॉटवर यशस्वीरित्या दोडक्याची शेती केली। त्यांनी त्यांच्या शेतात 20 गुंठ्यामध्ये रजनीश या जातीच्या 1350 दोडक्याच्या बियांची लागवड केली आहे। त्यांनी त्यांच्या शेतामध्ये 15 जून रोजी दोडक्याची लागवड केली। त्यात त्यांची सेटिंग अगदी योग्य प्रकारे झाली होती, मात्र त्यांना दोडक्याची वाढ तेवढ्या प्रमाणात होताना दिसत नव्हती। सोबतच त्यांच्या दोडक्याच्या वेलावर नाग अळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता। तेव्हा त्यांना प्रॉफिट ॲग्रो सोल्युशन्स या कंपनीचे 10-54-10 आणि अबाउट वेल ॲग्रोच्या हिटमन या औषधाविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी वाढीसाठी 10-54-10 आणि नागाळीसाठी हिटमन ही औषधं वापरली। ते वापरल्यानंतर जवळपास त्यांच्या उत्पन्नामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात फरक जाणवला। त्यांच्या दोडक्याच्या साईजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती आणि झाडांच्या पानावर आलेली नागाळी देखील पूर्णपणे नाहीशी झाली होती आणि त्यानंतर 36 दिवसातच त्यांचा दोडक्याचा पहिला तोडा निघाला असून त्यात त्यांना जवळपास 11 टन माल निघालाय। ज्या द्राक्षाच्या प्लॉटवर त्यांना अपयश आलं त्याच प्लॉटवर त्यांना दोडक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात यश आलं असून ते त्यात समाधानी असल्याचं सांगतात। दरम्यान आपण घेतलेल्या पिकात अपयश आल्यानंतर देखील एका शेतकऱ्याने पुन्हा उभं राहून त्याची सर इतर पिकात कशी काढता येईल हे संतोष बनसोडे या शेतकऱ्याने उत्तम प्रकारे दाखवून दिलंय।